तुम्ही मालवणमध्ये स्ट्रिंग ऑपरेशन केलेलं आहे, मालवणमध्ये पैसे वाटत होते मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात। काल ते आले मालवणमध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत, नुसतं सभेसाठी आलेले नाहीत, तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत आणि त्याचं आतापासून सुरू होणार। संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती, आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का? मी जेव्हा घरात गेलो, मला जेव्हा कळलं रोज 2-2, 3-3 बॅगा जो मालवणमध्ये अशी 6-7 घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथून डिस्ट्रीब्युशन होतं, मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात। हे अशा निवडणुका जर आपण लोकसंख्या किती, आपण वाटताय किती, आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का? तिकडे ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला, आम्ही कशाला काम करू? ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून हे निवडून गेले तर। हे थांबवलं पाहिजे कुठेतरी। हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं, हे कधीच नव्हतं। हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे ह्या जिल्ह्यामध्ये आणलं, हे थांबलं पाहिजे। हा माझा प्रयोग आहे। मी माझ्या आपण जेव्हा लाईव्ह केलं तेव्हाही मी सन्मान्य किनवडेकर हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत, ह्यांनाही मी सांगितलं साहेब ही पद्धत बरोबर नाही। बंड्या सावंत जुना कार्यकर्ता भाजपचा, मी सांगितलं बरोबर नाही, पण हे कधीतरी थांबणार आहे का नाही? अशा निवडणुका घेऊन फायदाच काय? एका 15,000च्या अंदर असलेली जे काही लोकसंख्या आहे, मतदार आहेत, तुम्ही काही चालवलंय आणि आम्ही ते सहन करावं? हेच मी मागच्या काही दिवसांपासून सांगतोय ना की ते येतात, गडबड करतात आणि त्यांना दुसरं काय नाही, जिरवाजिरवी। विकासाचा अजेंडा कुठे आहे? ते आले असते, काल मालवणला सभा झाली, कणकवलीला आपलं मला वाटतं सावंतवाडीला सभा झाली, विकासाचं ब्लूप्रिंट दाखवलं असतं, विजन डॉक्युमेंट दाखवलं असतं, जे आम्ही दाखवतोय उद्या, तर एक समाधान वाटलं असतं की बघा आम्ही हे प्लॅन शहरामध्ये ठेवतोय, हे आमचं विजन आहे शहरासाठी। त्याच्यातलं काय नाही, तुम्ही येणार आणि ते धुमाकूळ घालून जाणार, गडूळ करणार सगळं वातावरण, हे काय मला पचणारं नव्हतं। आणि म्हणून मी निर्णय अधिकाऱ्यांनाही सांगितलंय निवडणुकीच्या, आणि सन्मान्य तिकडचे PI जगताप साहेब यांनाही सांगितलेलं आहे, हे आम्ही 24 तास आता तुम्हालाही विजिलन्स करावं लागेल। स्पेशल स्क्वॉड तुम्हाला प्रत्येक जिथे जिथे निवडणूक आहे तिथे स्पेशल स्क्वॉड नेमावं लागेल, आणि जसे तुमचे विजिलन्सला आहे तसे आता आमचे कार्यकर्ते शिवसैनिक विजिलन्सला आहे। पकडलं तर जागच्या जागी बंदोबस्त करू, सोडणार नाही। काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मिळाल्याचं स्ट्रिंग ऑपरेशन निलेश राणे काय? मला एक कळत नाही, आम्ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, NCP चे कार्यकर्ते होण्या अगोदर आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात, बिझनेस पण असतात, आम्ही नोकऱ्या पण करतो, राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते बनतो। पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठेतरी गुंतवणुकीसाठी, कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय? मला मुळात चूक कळली नाहीये, म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये। मग प्रत्येकाचे, कोणाचे क्रशर आहेत, कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाचे हॉटेल आहेत, मग तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी, सखोल चौकशी, निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो। कारण जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते, म्हणून निवडणूक आयोग, पोलीस खातं सखोल चौकशी, निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार। यामध्ये साहेब निलेश राणे असे म्हणतात की रवींद्र चव्हाण ज्या ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्यावेळी असा प्रकार घडत असतो। असा आहे, तो राजकीय आरोप आहे। प्रदेश अध्यक्ष आहेत, आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत, आज ते जळगावमध्ये आहेत, काल ते CM साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते। प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे, म्हणून तो राजकीय आरोप आहे, त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहायला पाहिजे। कोण कुठे जात असतील, आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर